प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे की आजच्या ह्या सुंदरशा वेळामध्ये प्रभूने पुन्हा एकदा आम्हाला त्याने एकत्रित केलेला आहे आणि या विशेष दिनी परमेश्वराने आम्हाला एकत्रित केलेलं असताना परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आमचं चित्त आमचं मन आम्ही लावूया। आणि आम्ही कालच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एका विषयाला आम्ही अभ्यासलं होतं आणि जर तो विषय आपल्याला आठवत असेल तर कृपया करून मला सांगा। यस, तो आपली शांती आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपली शांती आहे। सो या विषयाला आम्ही पाहत होतो आणि त्या विषयानुसार प्रियानो आम्ही एक भाग आम्ही अभ्यासला होता की प्रभू येशू ख्रिस्त आपली शांती आहे। तत्पूर्वी त्या शांतीकडे जाण्या अगोदर किंवा जी प्रभूकडनं मिळणारी शांती आहे त्या शांतीला अभ्यासण्या अगोदर आम्ही ज्या गोष्टी पाहिल्या होत्या की जगामध्ये असलेले मतभेद, जगामध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे फरक, वैचारिक असतील, वेगवेगळ्या स्वरूपाने राजकीय असतील, सामाजिक असतील, घराघरामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे भेद या संदर्भात आम्ही पाहिलं होतं। आणि या भेदाबद्दल किंवा कौटुंबिक सामाजिक मंडळांमध्ये सुद्धा असलेला भेद, मंडळांमध्ये सुद्धा असलेला फरक, या गोष्टी आम्ही अभ्यासल्या होत्या, या संदर्भात आम्ही पाहिलं होतं। पण प्रियांनो, ज्या वेळेस पौल या भेदा संदर्भात किंवा मंडळीमध्ये असलेले तटफुटी असतील, मंडळीमध्ये असलेले भेद असतील, या संदर्भात पौल स्पष्टपणे काही गोष्टी तो नमूद करतो की मंडळी किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं हे शरीर आहे, या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचे भेद राहता कामा नये, मंडळीमध्ये कुठल्या प्रकारचे तटफुटी राहता कामा नये। मंडळी किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर हे सर्वांगीण स्वरूपाने प्रत्येकांना सहाय्यता करणारं, प्रत्येकांना मदत करणारं आणि प्रत्येकांशी संबंधित असणारं हे एक चित्त, एक मन आणि देवावरती, ख्रिस्तावरती, परमेश्वर पित्यावरती प्रेम करणारी मंडळी असली पाहिजे। हालेलुया। सो या स्वरूपाने की मंडळीमध्ये कुठल्या प्रकारचे मतभेद, मंडळीमध्ये कोणत्याही प्रकारचे विभागणी राहता कामा नये, या स्वरूपाने प्रियांनो पौल अनेक गोष्टीमध्ये तो मार्गदर्शन करतो। आणि या गोष्टीला आम्ही पाहत असताना एक महत्वपूर्ण बाब आम्ही पाहिली होती की इफिस्कराच्या पत्रामध्ये जो अध्याय आम्ही अभ्यासला किंवा जो विषय आम्ही ज्या वचनातून आम्ही पाहिला प्रियांनो, तो इफिस्करास पत्र अध्याय 2 वचन 14 ते 18 या वचनाला आम्ही वाचलं होतं। इफिसियन चॅप्टर 2 वर्स 14 to 18 या वचनाला आम्ही अभ्यासलं आणि या वचनामध्ये आम्ही पहिला जो भाग आम्ही पाहिला की येशू ख्रिस्ताने काय नष्ट केलं, त्याची शांती देण्या अगोदर त्याने काही गोष्टी नष्ट करणं आवश्यक होत्या, कारण त्या गोष्टी जर नष्ट केल्या नसत्या तर परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे दिलेली जी शांती आहे ती शांती देवाच्या लोकांना प्राप्त झाली नसती। आणि म्हणून प्रियांनो, त्या शांतीला आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे की जी शांती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्या लोकांना विश्वासाच्या योग्य प्राप्त होण्या अगोदर ज्या गोष्टी त्याने नष्ट केल्या, त्याने काय नष्ट केलं तर त्याने सामाजिक आडभिंत त्याने नष्ट केली, त्याने आध्यात्मिक जी आडभिंत होती ती सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने नष्ट केली। सो या दोन मुद्द्यांना प्रियांनो आम्ही अभ्यासलं होतं। आणि जर तुमची इच्छा असेल, जे येऊ शकले नाही शुक्रवारच्या सभेला, तर तुम्ही YouTube चॅनलवरती जीसस लव्स व्हिडिओज या नावाने किंवा पास्टर नितेश नाडे या नावाने तुम्ही YouTubeला सर्च करू शकता। त्यावरती तुम्हाला हा पहिला भाग तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हाला या वचनाची नक्की लिंक लागेल। सो हा दुसरा भाग आज आम्ही पाहणार आहोत की या दुसऱ्या भागामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त आपली शांती आहे, की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला शांती देऊ केलेली आहे। मनुष्य जगामध्ये शांती मिळवण्यासाठी तो नाना प्रकारच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये तो करतो, प्रियांनो त्याला शांती प्राप्त होत नाही। अनेक प्रकारच्या गोष्टी प्रियांनो मनुष्य आपल्या जीवनामध्ये शांती प्राप्त करून घेण्यासाठी तो प्रयत्नशील असतो। काही जण शांती मिळवण्यासाठी प्रियांनो व्यसन सुद्धा करतात, काही जण शांती मिळवण्यासाठी प्रियांनो एका निर्मनुष्य ठिकाणामध्ये सुद्धा निघून जातात, काही जण प्रियांनो शांती मिळवण्यासाठी किंवा शांत त्याला राहण्यासाठी प्रियांनो अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ते करतात, पण प्रियांनो कुठूनही शांती मिळत नाही।
पण प्रियांनो, खरी शांती देणारा केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. सो खरी शांती ही प्रभू येशू ख्रिस्ताकडनं आहे. सो आम्ही पहिल्या भागामध्ये ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या की प्रभू येशू ख्रिस्ताने काय नष्ट केलं, तर त्याने सामाजिक आडभिंत त्याने नष्ट केली. प्रभू येशू ख्रिस्ताने आध्यात्मिक आडभिंत त्याने नष्ट केली. सो आता आम्ही पाहूया या दुसऱ्या भागामध्ये की त्याने काय केलं. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं. पहिली गोष्ट वचन 16 मी वाचूया त्याच अध्यायामध्ये, इफिसियन चॅप्टर 2 वर्स 16. इफिस दुसरा अध्याय वचन 16. आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे दोघाचा देवाशी समेट करावा. प्रियांनो, जी पहिली गोष्ट महत्वतेने प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट परमेश्वर पित्यामध्ये आणि मनुष्यामध्ये जी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने घडून आणली ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने समेट घडून आणला. हालेलुया. आम्ही सर्वजण म्हणूया समेट घडून आणला, समेट घडवून आणला, समेट घडवून आणला. जर वैर असेल तर पियानो, वैर असलेल्या व्यक्तीमध्ये पियानो कुठल्या प्रकारचा देवाणघेवाण होत नाही. होते का? बोलण्याची असेल, काही सांगण्याची असेल, काही घेण्याची असेल, काही देण्याची असेल, कुठल्या प्रकारची देवाणघेवाण होऊ शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून पियानो, जर परमेश्वरामध्ये आणि मनुष्यामध्ये जर वैर राहिलं असतं तर पियानो मनुष्याने कितीही परमेश्वराकडे हाक मारली असते तर पियानो परमेश्वराने ऐकली असते का? नाही. सो पियानो, जे वैर होतं ते वैर प्रभू येशू ख्रिस्ताने नष्ट केलं. आणि ते वैर कशाचं होतं माहिती आहे? ओके. आणखी आणखी सॉरी, ओके, दोष भावना, पापाची. आणखी जर वचन तुम्ही त्या दिवशी लक्षपूर्वक ऐकलेलं असेल तर तुम्हाला ती गोष्ट सॉरी जरा सिस्टरांसाठी टाळलं जात. हालेलुया. नियमशास्त्र, आज्ञाविधीच्या नियमशास्त्राच्या द्वारे जे मनुष्यावरती येणारे शाप आहे त्या शापाच्या कारणाने पियांनो मनुष्यामध्ये आणि परमेश्वर पित्यामध्ये वैर स्थापित झालं होतं. कारण सर्व मनुष्य आज्ञाविधी किंवा परमेश्वराने दिलेले नियम तो मोडत होता आणि त्या कारणाने मनुष्य शापित होता. आणि मनुष्य शापित असल्या कारणाने, मनुष्य पापी असल्या कारणाने परमेश्वरामध्ये आणि मनुष्यामध्ये वैर निर्माण झालेलं होतं. कारण परमेश्वर कुठल्याही शापित किंवा पापी व्यक्तीची प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही. अगोदर त्याला त्याच्या जीवनातील शाप, त्याच्या जीवनातील पाप पूर्णपणे क्षमा मिळणं गरजेचं आहे. आणि क्षमा मिळलेल्या किंवा शुद्ध आणि पवित्र असलेल्या व्यक्तीच्या ओठांची प्रार्थना परमेश्वर ऐकतो. हे परमेश्वराचं वचन मला स्पष्टतेने सांगतं. आणि म्हणून प्रियांनो, मनुष्याच्या ठाई ती शुद्धता, ती पवित्रता प्राप्त होणं गरजेचं होतं. आणि ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने प्रियांनो, ज्या गोष्टी लेवियाच्या पुस्तकामध्ये, निर्गमाच्या पुस्तकामध्ये आणि प्रियांनो जे पहिले 5 पुस्तक आहे नियमशास्त्राचे, त्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहे की रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा नाही. आणि त्या कारणाने मनुष्य वेगवेगळ्या प्रकारच्या पशूंची, वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांची आणि पियांनो वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ तो परमेश्वराला अर्पण करायचा आणि त्याच्या पापांची क्षमा तो मिळून घ्यायचा. आणि पापांची क्षमा मिळाल्यानंतर पियांनो तो याजक त्या व्यक्तीसाठी, त्या व्यक्तीच्या परिवारासाठी तो मध्यस्थी करायचा आणि त्याच्या पापांची क्षमा व्हायची. हालेलुया. ती आज्ञाविधी परमेश्वराने लावून दिली होती. ती आज्ञाविधी आता पूर्ण होणं गरजेची होती. कारण परमेश्वर आपले शब्द पालन करण्यासाठी तत्पर आहे. परमेश्वर आपले शब्द पालन करतो. परमेश्वर आपले शब्द कधीही मोडत नाही. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराने दिलेला नियम परमेश्वर मोडू शकत नाही. ते त्याचे शब्द आहेत, ते शब्द पूर्ण होणे गरजेचे आहे. आणि म्हणून परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये त्याने पाठविले. आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या बलिदानाच्या द्वारे मनुष्याच्या जीवनावरती आलेले शाप, मनुष्याच्या जीवनामध्ये आज्ञाविधी आणि नियमशास्त्राच्या द्वारे आलेले जे शाप आहे, मनुष्याने मोडलेले त्या प्रत्येक आज्ञाविधीच्या द्वारे आलेले जे शाप आहे, ते शाप स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतले आणि मनुष्याला त्या सर्व शापातून मोकळीकता दिली. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर पित्यामध्ये आणि मनुष्यामध्ये समेट घडून आणला.
आम्ही प्रत्येक जण समेट घडवलेले देवाचे लेकर आहोत. हालेलुया. आता आमच्यामध्ये शाप नाही, आता आमच्यामध्ये पाप नाही. परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राच्या द्वारे, येशूच्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला प्रियांनो पापातून त्याने मोकळीकता दिली, आम्हाला त्याने शुद्ध केलं, त्याने आम्हाला शापातून मुक्तता प्रदान केलेली आहे. आम्ही शाप मुक्त आहोत. आम्ही म्हणूया मी शाप मुक्त आहे, मी शाप मुक्त आहे, मी शाप मुक्त आहे. येशूच्या रक्ताच्या द्वारे, येशूच्या बलिदानाच्या द्वारे मी शाप मुक्त झालेलो आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. कारण परमेश्वराचं वचन आम्ही पाहतो की जसा तो पवित्र आहे तसं त्याच्या प्रजेने, त्याच्या लोकांनी पवित्र असावं. कोणीही अपवित्र व्यक्ती त्याच्याकडे जाऊ शकत नाही. आणि जर आम्ही प्रियांनो त्या निवास मंडपा संदर्भात जर आम्ही पाहिलं तर त्या गोष्टी आम्हाला लक्षात येतील की परमेश्वराच्या त्या निवास मंडपामध्ये जाण्या अगोदर पवित्रता किंवा ती शुद्धता होणं गरजेची होती. जर अशुद्ध व्यक्ती त्या ठिकाणामध्ये जाईल निवास मंडपामध्ये तर तो व्यक्ती मरण पावेल. आणि ज्या प्रकारे मी पाहतो की परमेश्वर इस्रायल लोकांची भेट घेण्या अगोदर परमेश्वर मोशेला सांगायचा की तू अगोदर तुझ्या लोकांना जाऊन शुद्ध कर, मी तुमची भेट घे. शुद्धता फार महत्वाची आहे. जर शुद्धता नसेल तर परमेश्वराच्या समोर कोणीही टिकू शकत नाही. परमेश्वर त्याची विनंती ऐकत नाही, परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकत नाही. आणि म्हणून यानु शुद्धतेच्या द्वारेच परमेश्वर प्रत्येकांची विनंती, प्रत्येकांची प्रार्थना ऐकणारा तो परमेश्वर आहे. सो शुद्धता गरजेची होती. आणि म्हणून परमेश्वराने तो समेट येशूच्या रक्ताच्या द्वारे, येशूच्या बलिदानाच्या द्वारे प्रियांनो आमच्या प्रत्येकांचा समेट प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वर पित्याचा आणि मनुष्याचा समेट प्रभू येशू ख्रिस्ताने घडून आणला. सो प्रियांनो ही पहिली महत्वपूर्ण गोष्ट की प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं आम्हाला शांत किंवा शांती देण्यासाठी. तर पहिली गोष्ट की त्याने आमच्या जीवनामध्ये प्रियांनो समेट घडून आणला. त्यानंतर प्रियांनो त्याने जी गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाने केली की त्याने आमची पूर्णपणे सुटका केली. या वचनाला आम्ही परत एकदा वाचूया वचन 16 मध्ये. आणि त्याचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्याद्वारे दोघाचा देवाशी समेट करावा. प्रियांनो या वचनामध्ये आम्ही पाहतो की त्याने आमच्या प्रत्येकांना पूर्णपणे त्याने सुटका दिली. त्याने सुटका दिली वधस्तंभावरती ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. प्रियांनो त्याने स्वतःला पापासाठी त्याने पूर्णपणे यज्ञ म्हणून त्याने अर्पण केलं. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरण पावला आणि विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या नियमांच्या, त्या सर्व आज्ञाविधीच्या, त्या शापातून प्रभू येशू ख्रिस्ताने, पापाच्या शिक्षेतून प्रत्येक मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्ताने मुक्तता दिली. ही दुसरी बाब की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला प्रत्येकांना पूर्णपणे सुटका दिलेली आहे. अधुरी सुटका आम्हाला मिळालेली नाहीये. अधुरी सुटका आम्हाला मिळालेली नाहीये. देवाचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की आम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही, तर आम्ही प्रत्येक जण कृपेच्या अधीन आहोत. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण परमेश्वर पित्याच्या कृपेच्या अधीन आम्ही आहोत. आता नियमशास्त्र आम्हाला चालवत नाही, नियमशास्त्राच्या अधीनतेमध्ये आम्ही नाही. पण एक गोष्ट सुद्धा मी त्या वचनामध्ये नमूद केली होती की नियमशास्त्र हे आमच्यासाठी पाप नाहीये. नियमशास्त्र आम्ही पालन करावं की करावं नाही याबद्दलची जी दुविधा आहे प्रियांनो त्याबद्दल सुद्धा एक स्पष्टता दिली होती की नियमशास्त्र आम्हाला परमेश्वर पित्याकडे घेऊन जात नाही, पण प्रियांनो ते आम्हाला पापापासून अलिप्त ठेवण्याचं, पापापासून दूर राहण्याचं प्रियांनो नक्की आम्हाला मदत करते. म्हणून प्रियांनो आज्ञा आम्ही पालन करणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण आज्ञांच्या द्वारे आम्हाला जाणीव होते पापाची, आज्ञाच्या द्वारे आम्हाला चुकांची जाणीव होते. आज्ञांच्या द्वारे प्रियांनो आम्ही जर एखादी वाईट गोष्ट, चुकीची गोष्ट जर आम्ही करत असू तर प्रियांनो त्या गोष्टीच्या कारणाने आम्हाला स्पष्टता येते आज्ञांच्या द्वारे की आम्ही या ठिकाणी चुकतोय. म्हणून प्रियांनो नियमशास्त्राच्या या आज्ञा ज्या परमेश्वराने देऊ केलेल्या आहेत त्या आज्ञा आम्ही पालन करायलाच पाहिजे. सो दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की त्याने काय केलं. पहिलं आम्ही पाहिलं की सलोखा त्याने घडून आणला. दुसरी गोष्ट की त्याने आम्हाला आमची पूर्णतः त्याने सुटका केली. सो तिसरी गोष्ट आम्ही पाहूया की महत्वतेने की प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं. वचन आम्ही वाचूया. गलती करास पत्र अध्याय 4 आणि वचन 4 आणि 5.
गलोसिन चॅप्टर 4 वर्ड्स 4 and 5 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं, परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. जसं मी पाहतो की त्याने काय केलं, तर या ठिकाणामध्ये जी गोष्ट या वचनामध्ये नमूद केलेली आहे, वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं, यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्र अधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. काय मिळावा आम्हाला? काय मिळावा आम्हाला? आणखी एकदा, आम्हाला प्रत्येकांना पुत्राचा हक्क मिळण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त खंडणीच्या स्वरूपाने त्या वधस्तंभावरती त्याने आपला प्राण दिला, आपलं रक्त, आपला देह त्या वधस्तंभावरती त्याने अर्पिला, केवळ आणि केवळ तुम्हाला आणि मला पुत्राचा हक्क मिळण्यासाठी. प्रियांनो, जसं देवाचं वचन आम्हाला सांगतं की पूर्वी तुम्ही दूरचे होते, आता तुम्ही जवळचे झाला आहात. आम्ही प्रत्येक जण दूरचे होतो प्रियांनो, पण आता येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आम्ही प्रत्येक जण त्या पित्याचे जवळचे झालेले आहोत. आम्ही त्याचे पुत्र, त्याची कन्या आम्ही झालेले आहोत. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया, हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं, तर प्रभू येशू ख्रिस्ताने नियमशास्त्राच्या अधीन होऊन त्याने स्वतःचं बलिदान त्या वधस्तंभावरती त्याने दिलं. वचन 4 आम्हाला सांगतं की परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला व नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. जर प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून तो उतरला असता आणि त्याने वधस्तंभावरती आपला प्राण दिला असता, तो स्वर्गातून उतरून आपलं शारीरिक रूप सुद्धा तो धारण करू शकला असता. पण प्रियांनो, जी योजना आहे ती योजना आम्ही स्पष्टपणे समजणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे परमेश्वर पित्याने सर्वप्रथम मनुष्याला आणि त्या मातीला त्याने शाप दिला की तुझ्यामुळे ही माती, ही भूमी शापित झाली आहे. त्या भूमीला आणि त्या स्त्रीला, त्या पुरुषाला पूर्णपणे स्वतंत्रता देणे, पूर्णपणे पापातून मुक्तता देणं गरजेचं होतं. आणि म्हणून प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त एका स्त्रीच्या द्वारे तो जन्माला आला. तो मनुष्याच्या इच्छेने, स्त्री आणि पुरुषाच्या इच्छेने प्रियांनो तो या जगामध्ये जन्माला आलेला नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या योगे तो जन्माला आला, स्त्रीच्या द्वारे तो या जगामध्ये जन्माला आला. आणि प्रियांनो, वचन स्पष्टपणे आम्हाला सांगतं की तो नियमशास्त्राच्या अधीन होता. नियमशास्त्राच्या अधीन राहून तो जन्माला आला आणि त्याने उद्देश आपल्या जीवनामध्ये त्याने साधला की नियमशास्त्राधीन होत त्याने आपल्या प्रत्येकांसाठी खंडणी म्हणून त्या वधस्तंभावरती त्याने आपला प्राण दिला. आपलं शरीर त्या वधस्तंभावरती वाहिलं, आपलं रक्त त्या वधस्तंभावरती वाहिलं. आणि आम्हाला प्रत्येकांना नियमशास्त्राच्या अधीन असलेल्या प्रियांनो प्रत्येक शापातून त्याने तुम्हाला आणि मला मोकळीकता दिली. आम्हाला त्याने स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं. प्रियांनो, नियमशास्त्राच्या अधीन होऊन खंडणी भरून, रक्ताची खंडणी, शरीराची खंडणी भरून त्याने तुम्हाला आणि मला त्या वधस्तंभाच्या प्रियांनो अर्पणाच्या द्वारे त्या शापातून, त्या पापातून त्याने आम्हाला प्रत्येकाला मोकळीकता दिली. कारण प्रियांनो, आम्ही पाप घेऊन परमेश्वर पित्याकडे जाऊ शकत नाही. पापाच्या सहित आम्ही पित्याकडे जाऊ शकत नाही. परमेश्वर पिता, तो स्वर्गीय पिता प्रियांनो, पापाची तो घृणा करतो. त्याला पाप आवडत नाही, पण पापी लोकांवरती तो प्रेम करणारा व्यक्ती आहे. प्रत्येक पापी करणाऱ्या व्यक्तींवरती तो प्रेम करतो. पण प्रियांनो, जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो प्रियांनो, त्याच व्यक्तीला त्याच्याकडे जाण्याचा अधिकार आहे. आपल्या पापातून, आपल्या दुष्कर्मातून, आपल्या त्या वाईट गोष्टीतून मोकळीकता मिळाल्यानंतरच. कारण प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाप्यास ताराव्यास व हरवलेल्या शोधाव्यास प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आम्ही प्रत्येक जण पापामध्ये हरवलेले होतो. आम्ही प्रत्येक जण वाईटामध्ये आम्ही गुरफटलेले होतो. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वर पित्याने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये पाठविलं.
सो त्याने काय केलं तर त्याने नियमशास्त्राच्या अधीन होऊन प्रियानो त्याने खंडणी भरून आपल्याला प्रत्येकांना त्याने पुत्र होण्याचा हक्क प्राप्त करून दिला. हालेलुया. कशाचा हक्क दिला? पुत्र होण्याचा हक्क त्याने आम्हाला दिला. त्यानंतर आणखी एक गोष्ट आम्ही पाहूया. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं गलती 3 आणि वचन 13 मध्ये, गलोसिन चॅप्टर 3 वर्स 13, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. प्रियानो, एखाद्या व्यक्तीची शिक्षा, एखाद्या व्यक्तीची दंड स्वतःवरती ओढून घेणं ही गोष्ट सोपी नाहीये. सोपी आहे? जर एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने चोरी केली आणि आपण पाहतो की त्या व्यक्तीने चोरी केलेली आहे आणि तो व्यक्ती त्या ठिकाणून निघून गेला आणि जर आपण म्हटलं की मी ती चोरी केली, ही गोष्ट इतकी सोपी आहे का? नाहीये. फक्त एका चुकीबद्दल, एका गोष्टीबद्दल प्रियानो आम्ही ही गोष्ट स्वीकारू शकत नाही. पण प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व जगाचे पाप, सर्व जगाचे अपराध त्याने स्वतःवरती स्वीकारले प्रियानो. तर आमच्यासाठी तो शापित झाला. त्याने तुमचे आणि माझे प्रत्येक जगातल्या प्रत्येक व्यक्तीचे दंड, प्रत्येक व्यक्तीचे पाप त्याने स्वतःवरती स्वीकारले. ही खूप मोठी गोष्ट आहे. तो या जगामध्ये प्रियानो मनुष्याचं शरीर रूपाने तो जन्माला आला आणि या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला, त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडीने भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख सांगतो. प्रियानो, तो आमच्यासाठी शाप झाला. आमचे शाप त्याने स्वतःवरती घेतले आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती होता, त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक शब्द उच्चारला. तो शब्द या स्वरूपाने होता, एलोई एलोई लामा सबक्तनी. माझ्या देवा तू माझा त्याग का केला? ते त्याग करण्याचं कारण होतं प्रियानो की प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे शापित झाला होता. तो पूर्णपणे जगाच्या शापाने तो शापित झाला होता आणि म्हणून परमेश्वर पित्याने त्याच्यापासून आपलं मुख फिरून घेतलं होतं. प्रियानो, ही गोष्ट आम्हाला स्पष्टतेने दर्शवते की प्रभू येशू ख्रिस्ता वरती जे शाप आलेत प्रियानो, ते साधारण शाप नव्हते. जगाच्या निर्मितीपासून तर शेवटपर्यंत असलेले जे शाप आहे प्रियानो, ते प्रत्येक शाप प्रभू येशू ख्रिस्तावरती लादण्यात आले होते. प्रियानो, तो परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तो देवाचा कोकरा म्हणून या जगामध्ये तो जन्माला आला. जो कोकरा निष्कलंक, निर्दोष असा तो कोकरा म्हणून या जगामध्ये तो जन्माला आला आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं पाप त्याच्यावरती लादण्यात आलं. जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा दंड त्याच्यावरती लादण्यात आला प्रियानो. आणि म्हणून परमेश्वर पित्याने त्याच्यापासून आपलं मुख फिरून घेतलं आणि त्या कारणाने प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, एलोही एलोही लामा सबक्तनी. माझ्या देवा तू माझा त्याग का केला? हे त्याग करण्याचं कारण होतं प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय केलं तर प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या प्रत्येकांचे शाप त्याने स्वतःवरती घेतले. एक वचन आम्ही वाचूया. 1 पेत्र 2 अध्याय वचन 24 मध्ये. 1 Peter chapter 2 verse 24. पहिले पेत्र 2 अध्याय वचन 24. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला. प्रियानो, ही गोष्ट आम्ही कदापि विसरता कामा नाही की प्रभू येशू ख्रिस्ताने जे वधस्तंभावरती अर्पण केलेलं आहे, ती गोष्ट स्पष्टपणे ही गोष्ट आम्हाला नमूद करते की त्याने तुमचे आणि माझे, आपल्या प्रत्येकांचे पाप त्याने स्वदेही वाहून ते खांबावर नेले, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचारासाठी जगावे. त्याला बसलेल्या मारांनी तुम्ही निरोगी झाला आहात. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी काय केलं तर प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी दंड सहन केला. जो दंड आम्हाला मिळणार होता, जी शिक्षा मला होणार होती,
ती शिक्षा स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतली. प्रियांनो, ती शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने जर घेतली नसती तर प्रियांनो आम्हाला जी शिक्षा होणार होती ती प्रभू येशू ख्रिस्ताला जी शिक्षा झाली त्या शिक्षेसमोर कुठली शिक्षा नव्हती, पण आम्हाला सुद्धा शिक्षा होणार होती, दंड होणार होता. तो दंड नरकाचा, तो दंड कायमस्वरूपाने मरण्याचा, कायमस्वरूपाने अग्नीमध्ये, त्या धगधगत्या अग्नीमध्ये प्रियांनो प्रत्येक व्यक्तीला टाकल्या जाणार होतं. जसं आम्ही निनिवे शहराकडे पाहतो, ज्या स्वरूपाने प्रियांनो परमेश्वर पित्याने निनिवे शहराचा बचाव केला, ज्या प्रकारे प्रियांनो सदम गमोराकडे आम्ही पाहतो की सदम गमोरा ही पापग्रस्त झालेली नगरी होती. आणि त्या ठिकाणामध्ये अब्राहम परमेश्वराकडे विनंती करतो की परमेश्वरा, जर त्या ठिकाणी 50 जर नीतिमान लोक सापडले तर परमेश्वरा तू त्या 50 लोकांसाठी त्या नगराचा तू नाश करशील का? त्या ठिकाणामध्ये परमेश्वर म्हणतो की त्या ठिकाणामध्ये मला 50 जरी नीतिमान लोक आढळले तर मी त्या नगरीचा बचाव मी करेल. नंतर तो म्हणतो की परमेश्वरा, जर त्यामध्ये 10 कमी असतील, 5 कमी असतील, असं करत करत प्रियांनो 10 पर्यंत तो येऊन थांबतो. तो क्षमा मागतो की परमेश्वरा, मी लहान मुखाने मी हे शब्द तुझ्याशी बोलत आहे, जर कदाचित 10 नीतिमान लोक जर त्या ठिकाणी मिळतील तर परमेश्वरा तू त्या नगरीचा नाश करशील का? परमेश्वर म्हणतो मी त्या नगरीचा नाश करणार नाही, 10 लोक जरी मला त्या ठिकाणी मिळाले. तर प्रियांनो मी पाहतो की त्या ठिकाणी 10 लोक सुद्धा मिळाले नाही. आणि त्या कारणाने स्वर्गातून प्रियांनो, आकाशातून अग्नी आणि गंधक प्रियांनो याचा पाऊस पडला आणि त्या संपूर्ण सदोम गमोरा नगरीचा परमेश्वराने समूळ नाश केला. प्रियांनो, परमेश्वराची इच्छा नाही की कोणाचा नाश व्हावा. परमेश्वर संधी उपलब्ध करून देतो, परमेश्वर संधी देतो, पण प्रियांनो त्या संधीला जर आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याचा लाभ घेतला, त्या संधीचा जर आम्ही फायदा घेतला तर प्रत्येक जगातल्या व्यक्तीचा बचाव झाल्याशिवाय राहणार नाही. पण प्रियांनो आज जगातले अनेक जण प्रियांनो त्या नाशाच्या वाटेवरती आहेत. परमेश्वराची इच्छा नाही की कोणाचा नाश करावा. परमेश्वर पित्याची इच्छा आहे की जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा बचाव व्हावा. प्रियांनो अनेक जण प्रियांनो देवाच्या वचनाचा अवहेर करत प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरचा उघड प्रियांनो अवहेर करत, एकीकडे प्रभूवरती विश्वास करत, एकीकडे ख्रिस्ती जीवन जगत, एका बाजूला प्रियांनो न कळत अनेक प्रकारचे पाप करतात. पण प्रियांनो परमेश्वराची इच्छा आहे की देवाच्या लोकांचा सुद्धा नाश होऊ नये आणि जे नाशाकडे आहेत, जे पापामध्ये आहेत त्यांचा सुद्धा नाश होऊ नये. म्हणून प्रियांनो आम्ही प्रत्येकाने सिरियसली, अति गंभीरतेने प्रियांनो देवाचं वचन समजून आम्ही प्रभूमध्ये आपलं जीवन लीनतेने, नम्रतेने आणि प्रभूच्या भयामध्ये आम्ही आमचं ख्रिस्ती जीवन जगणं फार गरजेचं आहे. आमच्या समोर प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आम्ही कायम ठेवणं गरजेचं आहे. जर तो वधस्तंभ प्रियांनो आम्ही आमच्या आजूबाजूला जर आम्ही घेऊन गेलो तर प्रियांनो सैतान धूर्त आहे, तो आमचा नाश करण्यासाठी टपलेला आहे, तो देवाच्या लोकांचा नाश करण्यासाठी टपलेला आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं तो गरजणारा सिंहाप्रमाणे कोणाला फाडावं, कोणाला गिळावं म्हणून तो शोधत आहे. आम्ही त्याची शिकार होता कामा नये, कारण आम्ही प्रत्येक जण प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे समट घडवलेले देवाचे लेकर आहोत. आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या बलिदानाच्या द्वारे प्रियांनो आम्ही प्रत्येक जण आज्ञाविधीच्या शापापासून मुक्त केलेले देवाचे लेकर आम्ही आहोत. आम्हाला पुत्राचा हक्क मिळालेला आहे. हा हक्क आमच्यापासून प्रियांनो सैतानाने कदापिही न हिरावून घेता त्यासाठी आम्ही तत्परतेने आमचं जीवन जगणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. जो अधिकार मिळतो प्रियांनो, जो हक्क मिळतो, तो हक्क कोणीतरी हिरावून घेण्याचा कायम प्रयत्न करत असतो. हालेलुया. सो प्रियांनो तो हक्क ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे, ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे आम्हाला प्रत्येकाला मिळालेला आहे, पुत्र होण्याचा. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण देवाचे पुत्र आहोत. सो त्यानंतर त्याने आमच्यासाठी काय केलं? 2 कोरिंथ 5 अध्याय वचन 21, 2 कोरिंथियन चॅप्टर 5 वर्स 21 या ठिकाणी वचन आम्हाला काय सांगतं? 2 कोरिंथ 5:21, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे.
या ठिकाणामध्ये प्रियानो परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जो पौल अनेक स्वरूपाच्या गोष्टीचा अनुभव पौलाच्या जीवनामध्ये आहे आणि देवाच्या आत्म्याने भरलेला प्रियानो हा प्रेषित पौल की जो स्वतःला देवाचा दास म्हणून संबोधतो. तो पौल या वचनामध्ये जी गोष्ट तो नमूद करत आहे की त्याला पाप असे करण्यात आले की जो पापी नव्हता, त्याने कुठल्या प्रकारचा दोष केला नव्हता, कुठल्या प्रकारचं पाप त्याने केलं नव्हतं, कोणत्याही प्रकारची चूक त्याने केली नव्हती, कोणत्या प्रकारची शिक्षा व्हावी अशा प्रकारचा गुन्हा सुद्धा त्याने केलेला नव्हता. पण प्रियानो या ठिकाणामध्ये वचन आम्हाला जी गोष्ट नमूद करत आहे वचन 21 मध्ये की ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता पाप असे केले. ज्याने कदापिही पाप केलं नाही, निर्दोष असा तो होता, निष्कलंक असा तो होता, सो लोकांच्या पापांच्या जागी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला अर्पण केलं. जे पापी लोक आहेत त्या पापी लोकांच्या जागी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला अर्पण केलं. त्या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही अर्पण व्हायला पाहिजे होतं, आमचं बलिदान त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं, आम्ही त्या ठिकाणामध्ये प्रियानो अर्पित होणं गरजेचं होतं. पण प्रभू येशू ख्रिस्ताने तुमची आणि माझी शिक्षा स्वतःवरती घेतली आणि तुमच्या आणि माझा दंड स्वतःवरती त्याने ओढवला आणि त्याने म्हणलं की हे पाप, हे अपराध मी केले. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे अंतकरण आहे, पित्याचं जे अंतकरण आहे प्रियानो, ते पित्याचं अंतकरण कोणीही समजू शकत नाही. पण प्रियानो त्याच्या या बलिदानाच्या द्वारे आम्हाला त्याच्या या अंतकरणाचा एक भाग, एक पर्टिक्युलर गोष्ट मला लक्षात येते की तो किती दयाळू आहे की त्याने तुमच्या आणि माझे अपराध प्रभू येशू ख्रिस्तावरती लावून त्याने आम्हाला मोकळीकता दिली. तुम्ही शिक्षेस पात्र नाही तर तुम्ही माझे पुत्र आणि माझी कन्या तुम्ही झालेला आहात. हे हक्क मी तुम्हाला येशूच्या बलिदानाच्या द्वारे मी देत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी काय केलं तर नियमशास्त्राच्या अधीन होऊन प्रियानो त्याने आम्हाला प्रत्येकांना पापातून, त्या खंडणीतून त्याने आम्हाला भरून प्रियानो सोडवलं. प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं तर त्याने दंड सहन केला. प्रभू येशू ख्रिस्ताने पापी लोकांच्या जागी स्वतःला त्याने अर्पण केलं. सो प्रियानो आम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं. आता आम्ही पाहूया की प्रभू येशू ख्रिस्ताने काय दिलं. आम्ही सर्वात पहिली गोष्ट आम्ही अभ्यासली, पाहिली की येशू ख्रिस्ताने काय नष्ट केलं. त्यानंतर आम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताने काय दिलं, काय केले, आणि आता आम्ही पाहूया की प्रभू येशू ख्रिस्ताने काय दिले. वचन आम्ही वाचूया. जे वचन आम्ही वाचलेलं आहे एफिसकरांच्या पत्रामध्ये 2 अध्याय आणि वचन 17 आम्ही वाचूया. इफिसियन चॅप्टर 2 वर्स 17. आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली, जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली. सो प्रियानो या ठिकाणी जो पौल इफिसच्या मंडळीला लिहितो, जे दूरचे होते त्यांना आणि जे जवळचे होते त्यांना, या दोन्ही गटातील लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने सुवार्ता सांगितली. काय सांगितली? काय सांगितली? काय सांगितली? सुवार्ता. सुवार्ता म्हणजे काय? एक चांगली बातमी, एक चांगला निरोप, एक चांगली बातमी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय मिळाली माहिती आहे की तुम्ही देवाचे पुत्र झालेला आहात. हा हक्क प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला त्याच्या बलिदानाच्या द्वारे दिलेला. प्रियानो ही आमच्यासाठी सुवार्ता आहे. अगोदर आम्ही दूरचे होतो, आता माझं बलिदान झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो आता माझं बलिदान झालेलं आहे आणि त्या बलिदानाच्या द्वारे मी खंडणी भरून तुम्हाला पुत्राचा हक्क मी प्राप्त करून दिला. तुम्ही आता जवळचे झालेला आहात. ही सुवार्ता त्याने आमच्यासाठी दिली. ही सुवार्ता आमच्यासाठी अगोदर नव्हती. यापासून आम्ही कोसो दूर होतो, कारण आमच्यामध्ये पापाची दरी, पापाची प्रियानो ती दरी तयार झालेली होती की त्या अवज्ञाच्या कारणाने प्रियानो आम्ही परमेश्वर पित्याकडे जाऊ शकत नव्हतो. पित्याकडे, त्या परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करू शकत नव्हतो. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं खंडणी म्हणून त्या वधस्तंभावरती आपलं अर्पण केलं आणि आम्हाला प्रत्येकांना त्याने पुत्र होण्याचा एक हक्क त्याने बहाल करून दिला की आता तुम्ही देवाचे पुत्र आहात. आता तुम्ही देवाचे पुत्र आहात. आम्ही म्हणूया मी देवाचा पुत्र आहे, मी देवाचा पुत्र आहे, मी देवाचा पुत्र आहे. हालेलुया. कारण प्रभू परमेश्वराच्या समोर प्रियानो
स्त्री आणि पुरुष हा भेदभाव नाही, त्याच्या समोर सर्व समान आहे. वी आर इक्वल इन जीसस क्राइस्ट. आम्ही प्रत्येक जण ख्रिस्तामध्ये एक आहोत. आम्ही एक आहोत ख्रिस्तामध्ये. आम्ही प्रत्येक जण देवाचे पुत्र आहोत. हालेलुया. वी आर सन ऑफ गॉड. आम्ही ख्रिस्तामध्ये देवाचे पुत्र आहोत. सो प्रियांनो, त्याने काय दिले तर त्याने सुवार्ता आमच्या प्रत्येकांसाठी त्याने दिली. त्याने सुवार्ता सांगितली. प्रत्येकदा आम्ही वचन वाचूया त्याच अध्यायामध्ये वचन 14 आणि 15 आणि त्यानंतर वचन 17. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघास एक केले आणि मधली आड भिंत पाडिली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी. आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली. जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली. प्रियांनो, या तिन्ही वचनामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला लक्षात येते की त्याने वचन 14 मध्ये तो शांती देणारा तो आहे, शांती प्रस्थापित करणारा तो आहे आणि शांती सांगणारा सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तच आहे. सो प्रियांनो, तो प्रभू येशू ख्रिस्त की त्याने काय दिलं तर त्याने जगातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याने शांती दिलेली आहे. जे दूरचे आहेत, जे जवळचे आहेत, त्या प्रत्येकाला त्याने शांती दिली. शांतीची सुवार्ता त्याने सांगितली, शांती त्याने प्रस्थापित केली आणि शांतीची सुवार्ता सुद्धा त्याने स्वतः प्रत्येक जगातल्या व्यक्तींना त्याने प्राप्त करून दिली. सो प्रियांनो, शांती देणारा तो आहे, शांती प्रस्थापित करणारा तो आहे आणि शांतीची सुवार्ता सुद्धा सांगणारा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. जगामध्ये ही इतक्या स्वरूपाची शांती देणारा कोणी नाहीये. आणि जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही वाचलं तर यशया संदेष्टा आपल्या ग्रंथामध्ये तो नमूद करतो की त्याला शांतीचा अधिपती म्हणतील. तो स्वतः शांतीचा अधिपती आहे. आणि परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर पिता हा परमेश्वर शांतीचा जनक आहे. तोच अरिष्टाचा सुद्धा जनक तोच आहे. अरिष्ट निर्माण करणारा सुद्धा तोच आहे आणि अरिष्टातून बाहेर काढणारा सुद्धा परमेश्वरच आहे. हालेलुया. आणि त्या परमेश्वर पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये शांती घेऊन आला. त्याला शांतीचा अधिपती म्हणलेला आहे. सो एक वचन आम्ही वाचूया योहान कुर्शुवर्तमान अध्याय 6 आणि वचन 37 मध्ये. जॉन 6:37 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला काय सांगतं? योहान 6:37. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल. आम्हाला वाटत असेल की आम्ही परमेश्वराकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्हाला कोणीतरी घेऊन आलं. आम्हाला वाटत असेल की माझ्या गरजेने मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलो. आम्हाला वाटत असेल की आमच्या विचाराने, आमच्या गरजेने, आमच्या मानसिकतेने किंवा कोणीतरी आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही या ठिकाणी आलो असो. या ठिकाणी मध्ये स्पष्टपणे वचन आम्हाला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही. आणखी एक वचन आम्ही वाचूया त्याच अध्यायामध्ये वचन 44. जॉन चॅप्टर 6:44. योहान 6 आणि वचन 44. ज्याने मला पाठविले त्या पिताने आकर्षल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की पित्याने माझ्याकडे आकर्षल्याशिवाय, माझ्याकडे पाठविल्याशिवाय, मला तुम्हाला निवडल्याशिवाय, तुम्हाला बोलवल्याशिवाय कोणीही माझ्याकडे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडे कोणीही येऊ शकत नाही. आम्ही प्रत्येक जण पित्याने आकर्षलेल्या त्या प्रियांनो कार्याच्या द्वारे, त्या आकर्षलेल्या शक्तीच्या द्वारे प्रियांनो आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेलो आहोत. आम्ही परमेश्वर पित्याच्या आकर्षणाच्या द्वारे आम्ही येशू ख्रिस्ताकडे आलेलो आहोत. तुम्ही या ठिकाणी बसलात, तुम्ही जे देवाचं वचन ऐकतात, तुम्ही सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या निवडीच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्ही आलेला आहात. हालेलुया. सो प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण ख्रिस्ताच्या कडे येणे प्रियांनो ही आमची निवड किंवा आमची आवड नाहीये. ही परमेश्वर पित्याची निवड आहे. हालेलुया. वी चूजन बाय गॉड. आम्ही प्रत्येक जण परमेश्वर पित्याच्या द्वारे निवडलेले आहोत. त्याच्याद्वारे आम्ही आकर्षित केलेले आहोत. हालेलुया.
आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रियानो आम्ही परमेश्वर पित्याच्या इच्छेने आणि निवडीने आम्ही आलेलो आहोत. जर आम्ही जगामध्ये पाहिलं तर कित्येक लोक आहेत प्रियानो की जे आज पापामध्ये आपलं जीवन जगतायत. कित्येक जण प्रियानो वाईट व्यसनामध्ये, वाईट गोष्टीमध्ये आपलं जीवन जगतायत. जर आम्ही त्यांच्याकडे पाहिलं आणि आपल्या स्वतःकडे जर पाहिलं तर या गोष्टीची नक्की आम्हाला आठवण होईल की परमेश्वराची कृपा आमच्यावरती आहे, की त्या कृपेच्या द्वारे परमेश्वराने आम्हाला त्याच्याकडे आकर्षलं आणि त्याद्वारे आम्ही येशू ख्रिस्ताकडे आलो. हालेलुया. आमच्यावरती कृपा आहे, आमच्यावरती परमेश्वराची दया आहे. आम्ही प्रत्येक जण देवाचे निवडलेले लोक आहोत. सो जर प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये म्हणत आहे की पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार. प्रभू येशू ख्रिस्ताकडे जो येतो, प्रभू येशू ख्रिस्त त्याला तसंच पाठवत नाही. तुम्ही येशू ख्रिस्ताकडे आलात, प्रभू येशू ख्रिस्त तसंच तुम्हाला वापस जाऊ देणार नाही. तुम्ही खाली आलात, तुम्हाला खाली प्रभू येशू ख्रिस्त जाऊ देणार नाही. ज्या अपेक्षेने तुम्ही ख्रिस्ताकडे आलात त्या अपेक्षेने प्रभू तुमची विनंती ऐकून त्याचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला नक्की देईल. कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या गोष्टी सांगत आहे की मी मुळीच त्यांना घालून देणार नाही. तुम्ही ज्या इच्छेने आलात प्रभू तुमची इच्छा पूर्ण करेल. प्रभू तुमची ती प्रत्येक अपेक्षा पूर्ण करेल. प्रभू तुमची प्रत्येक विनंती ऐकेल. कारण आमच्या हाकेकडे कान लावणारा तो प्रभू आहे. हालेलुया, हालेलुया. तो आमच्या प्रत्येक हाकेकडे कान लावणारा तो प्रभू आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभू. त्यानंतर पियानो त्याने आमच्यासाठी काय दिलं तर आम्ही पाहिलं की त्याने आमच्या प्रत्येकांसाठी सुवार्ता त्याने सांगितली. त्यानंतर जी दुसरी बाब या मुद्द्यामध्ये आहे की त्याने मला परवानगीचा संदेश दिला. परवानगी. आम्हाला परवानगी नव्हती प्रियांनो त्या स्वर्गामध्ये जाण्याचा. आम्हाला बंदिस्त किंवा प्रवेश नव्हता प्रियांनो त्या स्वर्गामध्ये जाण्याचा. पण प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या प्रत्येकांसाठी परवानगी दिली. आम्ही परत एकदा दुसरी इफिसियन्स पत्र अध्याय 2 आणि वचन 18 मी वाचूया. इफिसियन्स चॅप्टर 2 वर्स 18 वाचा. कारण त्याच्याद्वारे आत्म्याचे योगे आपण उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. प्रियांनो प्रवेश होणं म्हणजे येथून आत जाणे किंवा आत जाण्याची क्रिया करणं किंवा आणणे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रियांनो आम्हाला परवानगी मिळाली. काय मिळाली? आम्हाला प्रवेश मिळाला. आणि हा जो प्रवेश, ही जी परवानगी आहे, वचन आम्हाला सांगतं की परत एकदा आम्ही या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांना पित्या जवळ प्रवेश होतो. आम्ही सुरुवातीला पहिल्या भागामध्ये आम्ही पाहिलं की जी आडभिंत होती पियांनो, नियमशास्त्राची, समाजाची आणि आध्यात्मिक जी आडभिंत होती पियांनो, ती आडभिंत प्रभू येशू ख्रिस्ताने तोडली, नष्ट केली. ती आडभिंत की नियमांचं किंवा पवित्र शास्त्राचं किंवा आज्ञाविधीचं पालन करणारा एक गट आहे आणि आज्ञाविधीचा पालन न करणारा एक दुसरा गट आहे. हालेलुया. सो या दोन्ही गटांमध्ये पियांनो एक महत्वपूर्ण बाब होती की एक गट की त्यांना वाटत होतं की आम्ही आज्ञाविधी पालन करतो तर आमचा प्रवेश कुठं होईल? स्वर्गामध्ये. पण जो एक गट की नियमशास्त्राचं पियांनो पूर्णपणे ते खंडन करत होते, नियमशास्त्र पायदळी तोडत होते, नियमशास्त्राचा कुठलाही नियम ते पालन करत नव्हते. या दोघांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने असलेली जी आध्यात्मिक आडभिंत होती पियांनो, ते प्रभू येशू ख्रिस्ताने नष्ट केली. कारण एक जर नियम आम्ही मोडतो तर पियांनो सर्व आम्ही नियम मोडतो. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये त्या वचनाला आम्ही वाचलं होतं की जर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन आहात तर तुम्ही शापित आहात. पण तुमच्यावरती नियमशास्त्राच्या अधीन तुम्ही नाहीत तर तुम्ही कृपेच्या अधीन तुम्ही आहात. सो परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की नियमशास्त्राची समाप्ती हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या नियमशास्त्राची समाप्ती केली. पण त्यानो प्रभू येशू ख्रिस्ताने समाप्ती केली याचा अर्थ की आम्ही नियमशास्त्राकडे किंवा आज्ञा ज्या परमेश्वराने देऊ केलेल्या आहे त्याच्याकडे आम्ही कानाडोळा करावा किंवा त्या आज्ञा मी पालन करावं, करू नये असं नाही. त्या आज्ञा मी पालन कराव्या. पूर्तता त्याने केली किंवा समाप्ती त्याने केली, पूर्णता त्याने केली. प्रियांनो त्याचबरोबर
ह्या ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञा आम्हाला बॅरिकेडच्या स्वरूपाने आम्हाला मार्गावरती कसं चालावं, आमचा जीवितक्रम आम्ही कसा चालवावा, यासाठी तो आम्हाला डावीकडे आणि उजवीकडे जाऊ देत नाही. ते इंडिकेटर आहे की तुम्ही चुकीच्या मार्गाने, चुकीच्या ठिकाणी तुम्ही चाललात, तुम्ही या ठिकाणी थांबा आणि तुम्ही सरळ मार्गाने चाला. प्रियांनो, आज्ञा आम्हाला शिकवतात, आज्ञा आम्हाला आमच्या पापांची, आमच्या चुकांची आम्हाला जाणीव करून देतात. आणि म्हणून प्रियांनो, ते आम्ही पालन करणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष आम्ही मुळीच करता कामा नये. पण आज्ञा किंवा नियमशास्त्र आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जात नाही, तर स्वर्गामध्ये घेऊन जाणारा केवळ प्रभू येशू ख्रिस्तच आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणी जात नाही. पित्याकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन. विल्यम नामक एक व्यक्ती होता, एक तरुण होता. इंग्लंड मधली ही घटना आहे. हा विल्यम आपल्या त्या देशामध्ये राहत असताना त्याची एक इच्छा झाली की मला आपल्या देशाचा जो राजा आहे त्या राजाला, त्या प्रिन्सला मला पाहायचंय, फक्त पाहायचंय. तो सकाळीच गेला त्या राजमहलाच्या समोर, आणि राजमहलाच्या समोर गेल्यानंतर त्याने प्रयत्न केला की राजमहलामध्ये मी जाईल, आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांना त्याने जाऊन त्याने विनंती केली की मला फक्त राजाला जाऊन पाहायचंय, मला प्रिन्सला जाऊन पाहायचंय. पण त्या ठिकाणी पियानो एक साधारण, एक सामान्य व्यक्ती राजाला पाहण्याची त्याची इच्छा होणं ही त्या अधिकाऱ्यांना मान्य नव्हती. आणि त्या कारणाने पियानो तो जो तरुण व्यक्ती आहे, तरुण जो मुलगा विल्यम आहे, तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या राजमहालाच्या बाहेर तो थांबला. आणि त्याने इच्छा केली की मला कोणीतरी मला या ठिकाणामध्ये परवानगी देईल, कुठला अधिकारी मला परवानगी देईल, तो मला त्याच्यावर, त्या अधिकाऱ्यांना दया येईल, पोलीस अधिकाऱ्यांना दया येईल आणि ते मला सोडतील. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत पियानो त्या महलाच्या बाहेर तो थांबला, पण कुठल्याही अधिकाऱ्याला त्याच्यावरती दया आली नाही. कारण ते त्यांची ड्युटी करत होते, त्यांचं काम, त्यांचं कर्तव्य ते बजावत होते. आणि प्रियांनो, तो व्याकुळ झाला होता, तो फार खिन्न झाला होता की मला फक्त राजाला पाहायचं, मला राजाकडे काही मागायचं नाहीये. आणि या अपेक्षेने तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्याकुळ झाला. आणि अशामध्ये एका ठिकाणामध्ये तो थांबलेला असताना एक सुकुमार, एक साधारण एक मुलगा त्याच्याकडे पळत येतो. आणि तो मुलगा पळत आल्यानंतर त्याच्या हाताला तो पकडतो, आणि हाताला पकडत तो मुलगा त्या विल्यमला त्या राजमहलामध्ये घेऊन जातो. कुठला अधिकारी थांबवत नाही, जे संरक्षक करणारे आहेत पियानो ते सुद्धा त्याला थांबवत नाही. आणि तो विल्यम ज्यावेळेस तो महलामध्ये जातो, त्याला त्याच्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही की मी या महलामध्ये आलो, मी या राज दरबारामध्ये मी आलो, मी इंग्लंडच्या राजाच्या या महलामध्ये मी आलोय. या गोष्टीचा त्याला विश्वासच बसत नाही, त्याच्या डोळ्यावरती त्याला विश्वासच बसत नाही. आणि त्या वेळामध्ये त्या मुलाने त्याच्या हाताला पकडलेलं असतं, आणि तो त्या मुलाला ज्यावेळेस तो त्या महलामध्ये घेऊन जातो त्या वेळामध्ये तो राजासमोर उभा असतो. आणि तो मुलगा म्हणतो की बाबा, हा माझा नवीन मित्र आहे. आणि त्या वेळामध्ये जो मुलगा त्याला त्या महलामध्ये घेऊन गेलेला असतो त्याला माहिती नसतं की हा राजाचा मुलगा आहे. आणि ज्या वेळेस प्रियांनो तो त्या राजाला पाहतो, तो फार आश्चर्यचकित होतो. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, तो राजपुत्र आहे की जो राजपुत्र कुठल्या प्रकारच्या अडखळण्या व्यतिरिक्त तो मला डायरेक्टली त्या पित्याकडे, त्या परमेश्वर पित्याकडे घेऊन जाणारा तो प्रियांनो राजपुत्र, तो स्वर्गातून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आला. तो आमचे हात पकडून त्या पित्याकडे तो आम्हाला घेऊन जातो. प्रियांनो, कोणत्या प्रकारचे नियमशास्त्र असतील, कुठल्या प्रकारचे आज्ञाविधीचे प्रियांनो नियमशास्त्राचे शाप असतील, त्या प्रत्येक अडखळणाला त्याने आमच्या जीवनातून दूर केलेला आहे. आम्ही त्या विल्यम सारखं पियानो तत्पर असलं पाहिजे. आम्ही त्या विल्यम सारखं पियानो आमच्या जीवनामध्ये व्याकुळता असली पाहिजे की मला राजाला पाहायचंय. पियानो, ज्या वेळेस आम्ही राजाकडे जाऊ, ज्यावेळेस आम्ही त्या स्वर्गीय पित्याकडे जाऊ, पियानो कोणत्या प्रकारच्या त्या ठिकाणामध्ये पियानो चिंता नाही, काळजी नाही, समस्या नाही, अडचण नाहीये.
कारण जर आम्ही पाहिलं, राजमहल त्या ठिकाणामध्ये सर्व प्रकारच्या सुख सुविधा असतात, कुठल्या प्रकारची कमतरता त्या ठिकाणी नसते. प्रियानो, त्या प्रकारे आमचं जीवन हे जगामध्ये आम्ही जगत असताना प्रियानो, हे आमचं राजवैभव नाही, आमचं राजवैभव त्या स्वर्गामध्ये आहे, की ज्या स्वर्गामध्ये प्रियानो मी प्रत्येक जण असणार आहोत आणि त्या राजमहलामध्ये घेऊन जाणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. त्या स्वर्गामध्ये घेऊन जाणार प्रभू येशू ख्रिस्त आहे. सो प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी प्रियानो परवानगीचा संदेश त्याने दिला. ज्या प्रकारे वचन आम्ही वाचलं, परत एकदा वचन 18 मी वाचूया, की त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांना पित्याजवळ प्रवेश होतो. त्याच्याद्वारे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे. जसं प्रियानो जगामध्ये अनेक लोक चांगलं काम करतात, चांगले कृत्य करतात, पण प्रियानो त्यांच्याकडे प्रभू येशू ख्रिस्त नाही. आणि ज्याच्याकडे प्रभू येशू ख्रिस्त नाही, जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करत नाही, त्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मुळीच नाहीये. कारण प्रभू येशू ख्रिस्त, एक वचन आम्ही वाचूया, रोमकरासपत्र अध्याय 5 आणि वचन 2 मध्ये, रोमन चॅप्टर 5 वर्स 2 या ठिकाणामध्ये जो भाग दिलेला आहे तो आम्ही वाचूयात. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. प्रियानो, या ठिकाणामध्ये जो लूक आहे प्रियानो प्रेषितांच्या कृत्याला तो लिहितो आणि या ठिकाणामध्ये जी गोष्ट तो नमूद करतो की ज्या कृपेमध्ये आपण आहोत त्यात आपला प्रवेश त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. अनेक ठिकाणामध्ये प्रियानो जो लूक या रोमकराच्या पत्रामध्ये जी गोष्ट तो नमूद करतो की आपला प्रवेश झाला आहे, आपला प्रवेश झाला आहे, कन्फर्म आहे, पण त्या प्रवेशाला आम्ही टिकून ठेवणं गरजेचं आहे. तो प्रवेश आमचा झालेला असताना प्रियांनो, तो प्रवेश आणि तो पुत्राचा हक्क आम्ही टिकून ठेवणं गरजेचं आहे. प्रियांनो, हा पुत्राचा हक्क नष्ट करण्याचा, हा हक्क आमच्यापासून हिरावून घेण्याचा सैतान नात प्रियांनो तो प्रयत्न करतो. तो फुल टाइम काम करतोय. आम्हाला सुद्धा फुल टाइम प्रभू मध्ये राहायचंय, फुल टाइम त्याचा पुत्र त्याची कन्या म्हणून आम्हाला जगायचंय. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. जरा जोरदार टाळ प्रभूच्या गौरवासाठी. एक आणखी एक वचन आम्ही वाचूया, इफिस 3 आणि वचन 12 मध्ये. इफिस इन चॅप्टर 3 वर्स 12. इफिस 3 अध्याय वचन 12. त्या प्रभूच्या ठाई आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व भरोसापूर्वक प्रवेशी मिळाली आहेत. प्रियांनो, आमचा प्रत्येकांचा जो प्रवेश आहे, जो पौल या वचनामध्ये तो नमूद करतो की त्या प्रभूच्या ठाई आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व भरोसापूर्वक, धैर्य आणि भरोसापूर्वक, गॅरंटेड 100%, हालेलुया, भरोसापूर्वक म्हणलेला आहे. प्रियांनो, शाश्वती या वचनामध्ये दिलेले आहे. धैर्य आणि भरोसापूर्वक आपला प्रवेश आम्हाला मिळालेला आहे. जर गॅरंटी दिलेली आहे तर त्या गॅरंटीला आता टिकवण्याचं काम आमचं बनतं. आम्हाला हक्क पुत्र होण्याचा मिळालेला आहे, तर तो पुत्रत्वाचा हक्क मिळाल्यानंतर ते सिद्ध करण्याची जबाबदारी आता आमची बनते की आम्ही त्याचे पुत्र आहोत की नाही. आणि हा पुत्र प्रियांनो, ज्या प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की प्रथम पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, की त्याने स्पष्ट केलं की मी देवाचा पुत्र आहे. त्याने आपली पित्याची दिलेली जी आज्ञा आहे ती आज्ञा त्याने संपूर्णपणे प्रियांनो त्याने पालन केली. ती आज्ञा त्याने प्रियांनो पालन करू नये म्हणून सैतानाने अनेक अडखळण आणली. एक अडखळण मी तुम्हाला सांगतो. या अडखळण या स्वरूपाने सुद्धा होतं की जे इस्रायल लोक होते प्रियांनो, जे त्याचे अनुयायी होते, ते अनुयायी प्रभू येशू ख्रिस्ताला राजा बनू पाहत होते. यहुद्यांचा राजा ते बनू पाहत होते. कारण त्यावेळची जी परिस्थिती होती प्रियांनो, संपूर्ण इस्रायल हे रोमन शासनाच्या आधिपत्याखाली आलं होतं आणि त्यावेळामध्ये प्रियांनो सर्व इस्रायल लोक, सर्व यहुदी प्रियांनो पूर्णपणे हैराण झाले होते. आणि त्यावेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या लोकांच्या जीवनातील समस्या, त्यांच्या जीवनातील अडचणी प्रभू येशू ख्रिस्त दूर करत होता. शांतीचे वचन प्रभू येशू ख्रिस्त त्यांना देत होता. समाधानाचं वचन प्रभू येशू ख्रिस्त त्यांना देत होता. आणि त्या वेळामध्ये लोकांना वाटलं की हा आमचा मसीहा आहे,
हा सोडवणारा आहे. आणि म्हणून प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियांनो अनेक लोक राजा बनू पाहत होते, पण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, मी सेवा करून घेण्यासाठी आलेलो नाहीये, तर मी सेवा करण्यासाठी मी आलेलो आहे. तो क्लिअर होता, तो स्पष्ट होता की त्याचं व्हिजन, त्याचं काम काय आहे, त्याचं मिशन काय आहे, याबद्दल तो स्पष्ट होता. मला जगाचा किंवा इस्रायल लोकांचा, यहुदी लोकांचा मला राजा बनायचं नाहीये. मला वधस्तंभावरती आपला प्राण, आपलं रक्त, आपलं शरीर वाहायचं आहे. ही स्पष्टतेने त्याला ही गोष्ट माहिती होती. आणि म्हणून प्रियांनो, सैतानाने अनेक लोकांना या स्वरूपाने भ्रमित केला असेल की तुम्ही त्याला जय जयकार करा, त्याला पुढे करा, त्याला तुम्ही राजा करा, म्हणजे तो आपलं बलिदान वधस्तंभावरती देणार नाही. मग प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट होता. आम्ही स्पष्ट असलं पाहिजे आमच्या पुत्रत्वाच्या हक्काबद्दल. आमचा पुत्रत्वाचा हक्क हिरावून घेण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रलोभनाला प्रियांनो सैतान आमच्या जीवनामध्ये अनेक लोकांच्या माध्यमातून आणेल. ते प्रलोभन आम्ही ओळखणं गरजेचं आहे. वी आर चूजन बाय गॉड. आम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे प्रियांनो, मोठ्या खंडणीच्या द्वारे सोडवलेले आम्ही लेकरं आहोत. आमचा पुत्राचा हक्क सैतान सहजासहजी प्रियांनो आमच्यापासून हिरावून घेता कामा नये. आणखी एक वचन आम्ही वाचूया, योहान 14 आणि वचन 6 मध्ये. जॉन चॅप्टर 14 वर्स 6 या ठिकाणामध्ये काय सांगितलेलं आहे? योहान 14 आणि वचन 6. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. प्रियांनो, या ठिकाणामध्ये स्पष्टपणे ज्या प्रकारे त्या विलियमला, तो सन ऑफ प्रिन्स, राजाचा मुलगा विलियमला त्या राजमहलामध्ये घेऊन जातो, त्या प्रकारे प्रियांनो आम्हाला सुद्धा स्वर्गामध्ये घेऊन जाणारा प्रभू येशू ख्रिस्तच आहे. दुसरा कोणताही मार्ग नाही. अनेक वेळेस अनेक जण म्हणतात की वेगवेगळे मार्ग देवाकडे जाण्याचे आहे, पण मी या ठिकाणी मध्ये या वचनाने याच गोष्टीची स्पष्टता देतो की केवळ स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग केवळ आणि केवळ प्रभू येशूचा आहे. केवळ येशूच मार्ग आहे. जगामध्ये कुठलाही दुसरा मार्ग नाही स्वर्गामध्ये पित्याकडे जाण्याचा. ज्या प्रकारे प्रियांनो अनेकांनी प्रयत्न केला असेल त्या राजमहलामध्ये जाण्याचा, पण प्रियांनो तो राजपुत्र केवळ एका व्यक्तीकडे आला. तो राजपुत्र अनेक जणांकडे जाण्याची त्याची इच्छा आहे, पण त्या प्रकारची प्रियांनो त्या व्यक्तीची आत्मीयता, त्या व्यक्तीची प्रियांनो त्या स्वरूपाची प्रियांनो मानसिकता, त्याचं जीवन त्या स्वरूपाचं असलं तरच प्रियांनो, ती व्याकुळता त्याच्या जीवनामध्ये असली तरच प्रियांनो तो राजपुत्र आमच्याकडे येईल. पण तो राजपुत्र या जगामध्ये आलेला आहे. त्या राजपुत्राने प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती आपली खंडणी भरून त्याने आम्हाला सोडवलेला आहे. त्याने आम्हाला पुत्राचा हक्क दिलेला आहे. त्याने ही सुवार्ता आम्हाला त्याने सांगितली की आता तुम्ही पुत्र आहात देवाचे. तुम्ही दूरचे होता, पण आता तुम्ही जवळचे आहात. आता जवळचे आहात तर तुमच्यासाठी ही शांती आहे, कारण तो आमची मूर्तिमंत शांती आहे. कारण तो प्रभू येशू ख्रिस्त आमची शांती आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे, मी आपली शांती तुम्हास देतो, मी आपली शांती तुम्हास देऊन ठेवतो. जग जसं देते तसं नाही. तुमचा अंतकरण अस्वस्थ अथवा भयभीत हो नाही. यानो आज आमच्या जीवनामध्ये किती अस्वस्थता असेल, आज आमच्या जीवनामध्ये किती प्रकारचं भय असेल, आज किती आम्ही चिंताक्रांत असू, किती आम्ही ओझाने दबलेलो असू, सर तुम्ही खऱ्या अंतकरणाने प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत आहे. खऱ्या अंतकरणाने तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित होत आहे. खऱ्या जीवनाने तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला जिवंत प्रभू म्हणून, जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र म्हणून जर तुम्ही स्वीकारता, तर प्रभूची स्वर्गीय शांती तुमच्या अंतकरणामध्ये तो आज प्रस्थापित करेल. कारण तो शांती देणारा प्रभू येशू तो आपली मूर्तिमंत शांती आहे. प्रभू आपल्या प्रत्येकांना त्याच्या स्वर्गीय वचनाच्या द्वारे, स्वर्गीय शांतीच्या द्वारे तुम्हाला प्रत्येकांना त्याची स्वर्गीय शांती, कायम स्वरूपाने टिकणारी शांती तो आम्हाला प्रत्येकांना प्रदान करो. या जगामध्ये आम्ही जगत असताना यानो त्याच्या स्वर्गीय शांतीची आम्हाला प्रत्येकांना गरज आहे. आणि ती शांती देणारा केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. प्रभू आपल्या प्रत्येकांना त्याच्या कृपेने, त्याच्या स्वर्गीय शांतीने, त्याच्या स्वर्गीय आनंदाने आम्हाला प्रत्येकाचं जीवन भरो. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड.